नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज काही खास दिवस नव्हता. आज आपली नाईट शिफ्ट होती आणि आता आपण चाललो आहे पाटणच्या बाजाराला. म्हणजे घरामध्ये आता सध्या आपला भाजीपाला वगैरे संपलेला आहे. तर आता निघालो आहे मी पाटणला, कारण आज सोमवार बाजार असल्यामुळे पाटणला जायचा योग आला आहे. विषय असा आहे की बाहेरचा रस्ता जो आहे आपला नॅशनल हायवे, जो मेन महामार्ग आहे, तो इतका खराब झालेला आहे, इतका दुर्मिळ आहे की त्याची अवस्था खूपच खराब आहे. म्हणजे एवढे खड्डे आणि त्यात धूळ एवढी आहे की समोरून आलेली गाडीसुद्धा दिसत नाही, या प्रकारे त्या रोडची अवस्था आहे. तर आज आपण पर्यायी मार्ग म्हणून आपण आतल्या रस्त्याने चाललो आहे. म्हणजे जो आपल्या गाव अंतर्गत गावाचा जो रस्ता आहे तो, त्या रोडने आपण चाललेलो आहे. तर तो रोड म्हणजे खरंच खूपच सुंदर रोड आहे. म्हणजे कुठला खड्डा नाही किंवा काय नाही, खूप छान रोड आहे. तर गाडीलाही त्रास नाही, आपल्यालाही त्रास नाही, असा रोड आहे तो. त्यामुळं म्हटलं की आज आतून जायचं. थोडे 5-6 किलोमीटरचा फरक पडतो आपल्या रेग्युलर रोडच्या कंपॅरिझन केलं तर. एक 5-6 किलोमीटरचा फरक पडतो, पण सेफली जातो माणूस आणि सेफली येतो. गाडीलाही दिक्कत नाही. आणि मेन म्हणजे कसं, धुळीमुळे आपल्या डोळ्यांना त्रास होतो, खड्ड्यांमुळे गाडीची अवस्था खराब होते, आपल्यालाही त्रास होतो, श्वासनलिकेला त्रास होतो, धूळ तोंडामध्ये जाते वगैरे. त्यामुळं बाहेरच्या रस्त्यापेक्षा आतला मार्ग एक नंबर आहे. आणि तुम्ही बघू शकता, मी काही शूट्स घेतलेले आहेत त्या रोडचे जातानाचे. इतका सुंदर आणि अप्रतिम रस्ता आहे. दोन्ही साईडून झाडी आहे आणि स्मूथ रस्ता आहे एकदम. की याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला जागोजागी वळणं भेटतील. ती एवढी हार्ड वळणं आहेत की तुम्हाला म्हणजे त्याची दक्षता घेतली पाहिजे की या रोडने जाताना, जेव्हा तुम्ही या रोडने प्रवास करता तेव्हा तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. कारण इकडे कसं असतं आहे की रोड हा छोटा आहे, त्यामुळे बाईकवाले वगैरे असतात, बाईक फास्ट असतात कधीकधी, त्यामुळे टर्न न बसल्यामुळे कधीकधी गाडी अंगावर येण्याची शक्यता असते. सो या रोडने मिनिमम 30-40च्या स्पीडनं तुम्हाला गाडी चालवणे आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जिथे टर्न आहे, जिथे टर्न येतो समोर, तिथे तुम्हाला हॉर्न देणं अनिवार्य आहे. म्हणजे काय होतं, याने आपला अपघात तो समोरचा जो येणारा असतो त्याच्या आधी झाडामुळे काही दिसत नाही आहे, तर त्याला समजतं की समोरून गाडी येते किंवा म्हणजे काही गाडी येते, तर आपण थोडं साईडनं चाललं पाहिजे किंवा आपण अलर्ट राहिलं पाहिजे, या प्रकारे. तर अशा प्रकारे रोड आहे. तुम्ही रोड बघू शकता, अतिशय सुंदर असा रस्ता आहे. खूपच मस्त रस्ता आहे एकदम. म्हणजे दोन्ही साईडून झाडीवाडी आहे आणि इथे स्पेशियस रस्ता आहे. फक्त या रोडमध्ये कसं जागोजागी वळणं असल्यामुळे, टर्न्स असल्यामुळे थोडी दक्षता घ्यावी लागते. आता आपण लगभग म्हणजे जांगडे या गावापर्यंत पोचलेलो आहे. हा जांगडेजवळचा रस्ता आहे. बघू शकता समोर जो तुम्हाला दिसतोय, जो गड आहे, त्याला मुदगिरी किल्ला म्हणतात. त्याची काही चित्र दिसत आहेत आपल्या व्हिडिओमध्ये. समोर बघू शकता तुम्ही, जो कडा आहे तो. म्हणजे ह्या रोडनं जाण्याचं ना मंडळी खूप म्हणजे एक चांगला ॲडव्हान्टेज आहे की तुम्हाला सेफली ट्रॅव्हल करता येतं. आणि भले 5-6 किलोमीटर तुम्हाला डिस्टन्स पडतं, पण खूप म्हणजे जो बाहेरून जो त्रास आहे ना, तो त्रास इथे होणार नाही. आणि तुम्ही व्यवस्थित अगदी पाटणला जाल. तर ही गोष्ट तुम्ही बघा. म्हणजे कसं असतं की आता तुम्ही पाटणला आलाय, तुम्ही पाटणच्या पुढे यायचं आहे तुम्हाला, तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला महामार्गच तुम्ही निवडणार. पण त्या रोडची अवस्था सध्या खूप दुर्मिळ आहे.